नमस्कार मित्रांनो, 1 मे 2025 पासून ए-टी-एममधून पैसे काढणं महाग होणार आहे. जर तुम्ही दर महिन्याला अनेक वेळा ए-टी-एमचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार आहे. आर-बी-आयने ए-टी-एमवरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे आणि आता तुम्हाला प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. नेमकं काय बदलणार? कोणावर त्याचा सर्वात जास्त परिणाम होणार आहे? आणि हे वाढलेले शुल्क टाळण्यासाठी काय उपाय आहेत, सगळं समजून घेऊया. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय बदलत आहे? आधी मोफत व्यवहारानंतरनं प्रत्येक ए-टी-एम ट्रान्झॅक्शनला ₹21 लागायचे. आता हे वाढून ₹23 झाले आहेत. ₹2 जास्त वाटत असेल तर दर महिन्याला अनेक वेळा पैसे काढणाऱ्यांसाठी हे एकत्रितपणे मोठी रक्कम बनते. उदाहरण, एखादा व्यक्ती महिन्यात 10 वेळा पैसे काढतो, त्यातले 5 व्यवहार मोफत आहेत. उरलेल्या 5 वेळा त्याला 23 × 5 = 115 मोजावी लागतील. आधी ही रक्कम ₹105 होती. मोफत मर्यादा काय आहेत? बँकेच्या ए-टी-एमवर दर महिन्याला 5 मोफत व्यवहार. इतर बँकेच्या ए-टी-एमवर मेट्रो शहरांमध्ये 3, नॉन मेट्रोत 5 मोफत व्यवहार. म्हणजेच एका महिन्यात तुम्हाला 8 ते 10 व्यवहार मोफत मिळतात. पण हे व्यवहार पेमेंट ट्रान्झॅक्शनसाठी आहेत. बॅलन्स तपासणं, मिनी स्टेटमेंट घेतल्यास त्याही काही वेळा कधी मोजल्या जातात. तर याचा कोणावर होणार परिणाम? मोठ्या बँकेचे ग्राहक काही प्रमाणात परिणाम होईल, पण त्यांच्याकडे अनेक ए-टी-एम्स असल्याने सुलभता आहे. लहान बँकेचे ग्राहक, त्यांच्यासाठी मोठी अडचण आहे. अशा बँकांकडे स्वतःची ए-टी-एम्स कमी, त्यामुळे त्यांना इतर बँकेचे ए-टी-एम वापरावे लागतात. परिणामी मोफत लवकर संपते आणि वाढीव शुल्क लागते. ग्रामीण भागातल्या ग्राहकांसाठी हे जास्त त्रासदायक ठरू शकतं. तर शुल्क का वाढवलं गेलं? बँकेचे आणि व्हाईट लेबल ए-टी-एम ऑपरेटरचे म्हणणे, ए-टी-एम चालवण्याचा खर्च वाढतो आहे. देखभाल, कॅश रिफिल, नेटवर्क सुरक्षा. एन-पी-सी-आयने आर-बी-आयला शिफारस केली की शुल्क वाढवावं. आर-बी-आयने आता त्याला मान्यता दिली. डिजिटल ट्रान्झॅक्शनला चालना देण्यामागचा हेतूने यामागे असू शकतो. जनतेच्या प्रतिक्रिया व अपेक्षा. सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत, मोफत व्यवहार मर्यादा वाढवायला हवी होती. काही लोक विचारत आहेत, इतकं डिजिटल इंडिया म्हणतो, पण रोख व्यवहार करणाऱ्यांवर भार पडत आहे. आर्थिक सल्लागारांचं म्हणणं आहे, लोकांनी आता डिजिटल पेमेंटच्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. पण अनेक ठिकाणी अजूनही लोक रोख व्यवहारावर अवलंबून आहेत. उपाय: वाढीव शुल्क टाळायचे कसे? प्रत्येक व्यवहार नियोजन पूर्ण करा. एकदा जास्त रक्कम काढा. बँकेच्या ए-टी-एमचा वापर करा. इतर बँकांपेक्षा मर्यादा जास्त. बँक बदलण्याचा विचार. काही वेळा बँका अधिक मोफत व्यवहार देतात. डिजिटल पेमेंटचा वापर वाढवा. यू-पी-आय, मोबाईल वॉलेट, नेट बँकिंग. डिजिटल व्यवहार अजूनही वाढतील. कदाचित भविष्यात ए-टी-एमवरील रोख व्यवहार आणखी कमी होतील. सरकारकडून किंवा आर-बी-आयकडून कमी उत्पन्न असलेल्या वर्गासाठी सवलतीही मिळू शकतात. पण सध्या तरी प्रत्येक व्यवहारासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का ही ए-टी-एमवरचं हे शुल्क योग्य आहे, की सामान्य माणसावर हा आर्थिक भार टाकणं चुकीचं आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर लिहा. आणि हो, अशीच माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आणखी चांगल्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.